शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमी पौर्णिमाला विचारत असते की कोणाच्या सांगण्यावरून तू प्रॉपर्टीच्या पेपर्सवर माझ्या खोट्या सह्या केल्या आणि त्यावर पौर्णिमा ओरडूनच म्हणते की किती वेळा सांगू मी, ते सगळं काही मी माझ्या मर्जीने केलं. आणि ते ऐकून भूमी तिच्या कानाखाली मारते. त्यामुळे पौर्णिमा आणि नीलांबरीला धक्काच बसतो. तर भूमी तिला म्हणत असते की पौर्णिमा, आता मी तुला शेवटची संधी देत आहे. पुन्हा मी एकदा तुला विचारते की तू प्रॉपर्टीच्या पेपर्सवर त्या सह्या कोणाच्या सांगण्यावरून केल्या. मात्र पौर्णिमा खरं काही सांगायला तयारच होत नाही. ती पुन्हा भूमीला म्हणते की मी तुला एकदा सांगितलं ना, मी सगळं काही माझ्या मर्जीने केलं. आणि ते ऐकून वकील साहेब म्हणतात की बघा मिसेस महाजन, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आज तुम्हाला माझी गरज नक्की लागणार. बरं झालं मी तुमच्यासोबत इथे आलो, नाहीतर ऐनवेळी तुम्हाला पोलिसांचा नंबर कोणी दिला असता. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून पौर्णिमा आणि नीलांबरीला धक्काच बसतो. तर भूमी पुन्हा एकदा पौर्णिमाला सांगते की आता मी तुला शेवटची संधी देत आहे. खरं काय आहे ते मला सांग, नाहीतर तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायला मला जास्त वेळ लागणार नाही. कारण तू जे काही केलं आहे ना, तो कायद्याने गुन्हा आहे. तर नीलांबरी सुद्धा म्हणत असते की पौर्णिमा, जे काही आहे ते खरं सांगून टाक. मात्र पौर्णिमा काही खरं सांगायला तयार होत नाही. आणि त्यामुळे भूमी वकील साहेबांना म्हणते की सर, तुम्ही पोलिसांना लावा फोन. मात्र ते ऐकून पौर्णिमा म्हणते की पोलिसांच्या धमक्या तुम्ही कोणाला देताय? एवढा कायदा तर मला सुद्धा कळतो. तुमच्याकडे काय पुरावा आहे की त्या खोट्या सह्या मी केल्या होत्या? कारण ते पेपर्स तर आता राहिले नाहीत. त्यामुळे तुम्ही उगाच या पोलिसांच्या धमक्या मला देऊ नका. आणि त्यानंतर ती हसतच भूमीकडे आणि त्या वकील साहेबांकडे बघते आणि तोऱ्यात तेथून जाण्यासाठी निघते. मात्र त्यावेळी वकील साहेब तिला म्हणतात की मिसेस पटवर्धन, आमच्याकडे कोणताही पुरावा नाही असं समजून एवढ्या तोऱ्यात तुम्ही इथून जाऊ नका. कारण पुरावे कुठून आणि कसे गोळा करायचे याचा सल्ला देणंच माझं काम आहे. आणि तुम्हाला काय वाटलं आमच्याकडे कोणताही पुरावा नाही आहे का? आणि त्यांचं ते बोलणं ऐकून पौर्णिमा घाबरते. तर वकील साहेब त्यांच्या बॅगमधून ते प्रॉपर्टीचे पेपर्स काढतात, ज्यांवर पौर्णिमाने भूमीची खोटी सही केलेली असते. आणि ते पेपर्स बघून पौर्णिमाच्या पायाखालची जमीनच सरकते. नीलांबरीसुद्धा खूप घाबरलेली असते. तर वकील साहेब ते पेपर्स पौर्णिमाला दाखवतात. तर भूमी म्हणते, तुला काय वाटलं पौर्णिमा, आमच्याकडे कोणताही पुरावा नाही आहे का? त्यावर भूमी घाबरूनच तिला विचारते, पण हे पेपर्स तुझ्याकडे कसे आले? त्या दिवशी तर आईंनी ते फाडून टाकले होते ना? त्यावर भूमी म्हणते, हो, पण त्यानंतर मी ते सगळे पेपर्स गोळा केले आणि पुन्हा चिटकवले. आणि एवढंच नाही, तर ज्या वहीवर तू माझ्या खोट्या सह्यांची प्रॅक्टिस करत होती ना, ती वहीसुद्धा काल रात्रीच मी तुझ्या रूममधून माझ्या ताब्यात घेतली. आणि ते ऐकून पौर्णिमा तर खूपच घाबरते. मात्र तरीही ती म्हणते की तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये जाऊन चोरी करण्याची? आणि ती भूमीच्या अंगावर धावून जात तिच्या हातून ते पेपर्स घेण्याचा प्रयत्न करते. मात्र भूमी तिला ढकलून खाली बसवते आणि तिला सांगते की पौर्णिमा, आता मी तुला शेवटचं विचारते, या सगळ्यामागे कोण आहे ते खरं खरं सांग, नाहीतर मी तुला जेलमध्ये खडी फोडायला पाठवेल आणि ती व्यक्ती मात्र निर्दोष सुटेल. आणि ते ऐकून पौर्णिमा खाली मान घालते. तर नीलांबरी तिला म्हणत असते की अगं पुन्नू, तिला सगळं काही खरं सांगून टाक. आता तू कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकली आहे, कशाला उगाच नको ते उपद्व्याप करते? मी तुझी आई आहे ना, मग मी जे काही सांगते ते ऐक. मात्र तरीही पौर्णिमा तोंड उघडत नाही. आणि त्यामुळे वकील साहेब इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करतात. मात्र ते बघून पौर्णिमा खूप घाबरते आणि ती मोठ्याने म्हणते की मी सगळं काही खरं खरं सांगायला तयार आहे. तर दुसरीकडे उस्तादने रागिणीला जो पत्ता पाठवलेला असतो त्यावर रागिणी येते. आणि त्यानंतर उस्ताद रागिणीला रघु काका ज्या खोलीत असतात ती खोली दाखवतो. त्यामुळे रागिणी खूपच खुश होते. ती त्या उस्तादला सांगते की कुलूप तोड आणि इथून निघून जा. आणि त्याप्रमाणे तो उस्ताद कुलूप तोडून तेथून निघून जातो. तर दुसरीकडे पौर्णिमा सगळं काही खरं सांगायला तयार झालेली असते. तर वकील साहेब तिचं कन्फेशन रेकॉर्ड करत असतात. आणि त्यानंतर पौर्णिमा कबूल करते की मी हे सगळं काही आईंच्या सांगण्यावरून केलं. तर वकील साहेब तिला विचारतात, कोणाच्या आई? त्यांचं पूर्ण नाव काय? आणि त्यावर पौर्णिमा सांगते की रागिनी पटवर्धन, माझ्या सासूबाई.
त्यांनीच प्रॉपर्टीचे पेपर्स बनवून घेतले होते आणि याआधीसुद्धा त्यांनी त्या पेपर्सवर भूमिताईच्या सह्या घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. आणि मग शेवटी त्यांनी मला सांगितलं की तूच या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर भूमीच्या खोट्या सह्या कर. आणि त्यांच्या सांगण्यावरून मी प्रॉपर्टीच्या पेपर्सवर भूमिताईच्या खोट्या सह्या केल्या. मात्र जेव्हा हे सगळं काही उघडकीस आलं तेव्हा त्यांनी मला धमकी दिली आणि या सगळ्याचा दोष मला स्वतःवर घ्यायला लावला आणि त्यांच्यावर कोणाचाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी माझ्या मनगटावर चटकासुद्धा दिला. आणि ते ऐकून नीलंबरीला खूप वाईट वाटते. तर पौर्णिमा त्यावेळी घडलेला सगळा प्रकार सांगते. ती म्हणते की इतकंच नाही तर रघु काकांना घराबाहेर काढण्याचं कारस्थानसुद्धा त्यांचंच होतं, कारण इतकी वर्ष आकाश भाऊजींना चुकीच्या गोळ्या त्याच देत होत्या. आणि ते ऐकून भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण आत्या इतक्या खालच्या थराला जाऊ शकतात या गोष्टीवर अजूनही तिचा विश्वास बसत नसतो. तर पौर्णिमा सांगते की आईंच्या सांगण्यावरूनच मी त्या गोळ्या रघु काकांच्या रूममध्ये लपवल्या आणि त्यानंतर जेव्हा त्यांच्या रूमची झडती घेण्यात आली तेव्हा त्या सापडल्या आणि मग आईंनी त्यांना घराबाहेर काढलं. आणि ते ऐकून भूमीला त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. तर पौर्णिमा हात जोडत म्हणते की हे सगळं काही मीच केलं आहे, पण आईंच्या म्हणजेच रागिनी पटवर्धनच्या सांगण्यावरून, कारण त्यांनी मला प्रॉपर्टीचं आमिष दाखवलं आणि मी हे सगळं काही करायला तयार झाले. आणि ते ऐकून भूमी खूप चिडते. ती म्हणते की पौर्णिमा तुला हे सगळं माहिती होतं तरीही तू गप्प बसली. अगं त्यांनी माझ्या आकाशचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तरीही तू काहीच बोलली नाही. तू इतकी निर्दयी कशी काय असू शकते? बरं झालं आज बाबा इथे नाही आहेत, नाहीतर जर त्यांनी तुझं हे रूप बघितलं असताना तर ते पूर्णपणे खचून गेले असते. मात्र नीलंबरीला या सगळ्याचं काहीच वाटत नाही आणि त्याच वेळी भूमीला एक कॉल येतो, त्यामुळे तिला मोठा धक्का बसतो. तर दुसरीकडे उस्तादने कुलूप तोडल्यानंतर रागिनी त्या रूममध्ये जाते आणि तिथे रघुला बघून ती खूपच खुश होते. ती हसतच रघुजवळ जाते आणि त्याच्या पायांवर फटके मारत म्हणते की ए रघु उठ, बाद झाली तुझी ही नाटकं. अजून किती वेळ तू असा झोपून राहणार आहे? काय सांगणार होता तू त्या भूमीला ते मलाही कळू दे. आणि त्यानंतर ती रागातच रघुकडे बघते आणि म्हणते की तू तुझ्या मालकाचा इमानदार कुत्रा आहेस ना, मग आता तू सुद्धा तुझ्या लाडक्या मालकाकडेच जा. आणि मग ती रघुचा गळा दाबण्यासाठी पुढे जाते. मात्र इतक्यात भूमी त्या ठिकाणी येत रागिनीचा हात पकडते आणि भूमीला समोर बघून तर रागिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती स्वतःची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न करत असते. मात्र भूमी म्हणते की आत्या तुम्ही ते काय करत होता ना ते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे. तुमच्यासारखी निर्दयी बाई मी आजपर्यंत बघितली नाही. प्रॉपर्टीसाठी मुलासारख्या असणाऱ्या भाच्याच्या जीवावर उठलात तुम्ही, मग तिथे एका नोकराच्या जीवाची पर्वा का कराल? आणि भूमीचं ते बोलणं ऐकून रागिनीला धक्का बसतो. मात्र तरीही ती भूमीसमोर स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत म्हणते की अगं काही लोकांकडून मला समजलं की रघुवर कोणीतरी हल्ला केला आहे आणि त्यामुळे मी त्याला भेटण्यासाठी इथे आले. तुझा काहीतरी गैरसमज होत आहे. तर भूमी तिला विचारते कोणत्या लोकांकडून समजलं तुम्हाला? त्या गुंडाकडून का, ज्याने तुमच्याच सांगण्यावरून रघु काकांवर हल्ला केला? आणि भूमीचं ते बोलणं ऐकून रागिनी मात्र गप्प बसते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमी रागिनीला सांगते की तुम्हीच रघु काकांवर हल्ला केला आहे. या गोष्टीचा एकमेव साक्षीदार तो गुंड आहे. आणि इतकंच नाही तर पौर्णिमाने सुद्धा सगळं काही कबूल केलं आहे. आता मी घरच्यांसमोर आणि नंतर पोलिसांसमोर तुमचं हे रूप उघडकीस आणणार. आणि त्यामुळे रागिनी खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.